सासरवास. अनुजा नेहाची मोठी बहीण. 2 वर्षापूर्वीच तिचं लग्न झालं होतं. नेहाचं लग्न असल्यामुळे ती माहेरी आली होती. ती नेहाला सांगत होती सासरी कसं फटकळ वागायचं. याबाबत तिच्याकडून मोलाच्या टिप्स नेहाला मिळत होत्या. अगं, लग्न झालं की नवरा आपला झालेला असतो. त्यामुळे सासू सासरे आणि इतर नातेवाईक यांना अजिबात भाव देण्याची गरज नसते. सुरुवातीपासूनच त्यांना इग्नोर करत जा. त्यांच्याशी रोखठोक वागायचं म्हणजे भविष्यात ते डोक्यावर बसू शकत नाही. नेहाने पण मनावर हे पक्क बिंबवून घेतलं होतं. नेहाच्या बहिणीच्या घरचे तिला अधूनमधून सासरवास करत असायचे. त्यामुळे ती मनातून घाबरलेली होती. आई मध्येच म्हणाली, अगं, अनुजाच्या घरच्यांना सगळं केलं आम्ही, तरी सतत कुरकुर करत असतात. नेहाच्या ताईच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती, तरी सासरी अजून पाहिजे तसे तिचे सूर जुळले नव्हते. आता नेहाला त्याच दिव्यातून जायचं होतं. ज्या सासू सासऱ्यांचा स्वभाव आपल्याला माहीतच नाही, ज्यांना आपण ओळखतही नाही, अशा व्यक्तींना आई बाबा म्हणणं तिला खूप जड वाटत होतं. सासरी गेल्यावर आपलं कसं होईल याची तिला चिंता पडली होती. ठरलेल्या दिवशी मुहूर्तावर नेहाचं निखिलशी लग्न झालं. आई बाबांनी लग्नात कोणत्याही प्रकारची कमी राहू दिली नव्हती. पण सासूबाईंच्या मानापानाच्या वेळी गडबड ती झालीच. आता आईला वाटलं सासूबाई कडाडतील किंवा उलटसुलट काहीतरी बोलतील. पण तसं काही झालं नाही. उलट त्या म्हणाल्या, अहो, एवढ्या मोठ्या कार्यात थोडं मागे पुढे होतच असतं. असं म्हणून त्यांनी समजूतदारपणाने सर्व घेतलं. लग्नानंतर रिसेप्शन पार्टी होती. नेहा निखिलला अरेतुरेच करत होती. आई हळूच तिच्या कानाजवळ येऊन म्हणाली, अगं, तुझी सासू हे खपवून घेणार नाही. पण संध्याकाळी नेहाच्या सासूबाई तिला म्हणाल्या, अगं, अरेतुरे करण्यात आपलेपणा आणि जिव्हाळा दिसतो. काही हरकत नाही, पण एक सांगू का? आपण जेव्हा चार चौघात असतो तेव्हा नवऱ्याचा आपणच मान राखायचा. त्याचा पान उतारा होऊ द्यायचा नाही. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. तेव्हा तर ऑफिसमधील मित्रमैत्रिणी सर्वच आवर्जून आले होते. तेव्हा नेहाने त्यांना सासूबाईंची ओळख करून देताना म्हटले, या माझ्या सासूबाई आणि सासरे. तेव्हा त्या सर्वांसमोर म्हणाल्या, अगं, तू आम्हाला आई बाबा म्हणू शकतेस. खरं तर मला तेव्हा जरा आश्चर्यच वाटलं. सासूबाईंकडून इतका समजूतदारपणा मला एक्सपेक्टेड नव्हता. रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी गाढ झोप लागली होती. सकाळी 9 वाजता जाग आली. निखिल केव्हा उठून बाहेर गेला कुणास ठाऊक. नेहाने लगबगीने आवरून ती किचनकडे निघाली. तिला वाटलं की सासूबाई कदाचित चिडतील. नवीन घरामध्ये नवीन लोकांसोबत नॉर्मल चेहरा ठेवण्याचा ती जाणीवपूर्वक प्रयत्न करत होती. तेव्हा मनातील संकोचाने एका नवविवाहिताची काय तारंबळ उडते हे तिलाच माहिती होतं. सासरच्या इतक्या साऱ्या लोकांमध्ये नेहाला अगदी एकटं पडल्यासारखं वाटू लागलं होतं. एकतर तिला उठायला उशीर झाला होता आणि आता तर कोणी काही बोललं तर तितक्याच धिटाईने तिने उत्तर देण्याची तयारी केली होती. पण ती मनातून खूपच घाबरलेली होती. त्या क्षणी तिला वाटत होतं की आईच्या मायेने तिला कोणीतरी जवळ घ्यावं, समजून सांगावं. तेवढ्यातच सासूबाईंनी तिला आवाज दिला. तशी नेहा भानावर आली. अगं, ये नेहा, बस. लागली का तुला झोप नवीन जागेत? अगं, हेच तर जीवनातील मौजीचे दिवस असतात. आणि हो, तुला काही लागलं तर मला सांग. सासूबाई नेहाला म्हणाल्या, आजपासून तू आमच्या घराची लक्ष्मी आहेस. असं म्हणत तिला मायेने जवळ घेतलं. या अनपेक्षित ओलाव्याने नेहा पुरती विरघळून गेली होती. नेहा उठण्याची वाट न बघता सासूबाईंनी सकाळी सर्वांसाठी पोहे सुद्धा तयार केले होते. नेहाला पोहे दे सासूबाई म्हणाल्या, अगं, तुझ्यापुढे सगळं आयुष्य पडलं आहे कामासाठी. असं म्हणत त्यांनी पोह्यांवर शेव पेरली आणि सगळ्यांना नाश्ता दिला. गप्पा मारता मारता त्यांनी गॅसवर चहा ठेवला सुद्धा. नेहा म्हणत होती, आई मी करते. परंतु सासूबाई म्हणाल्या, उद्यापासून तुलाच करायचे की. शेवटी चहा मात्र नेहानेच गाळून घेतला. सासूबाई नेहाला म्हणाल्या, अगं, लग्नाआधीच तुझ्या आईकडून तुझ्या आवडीनिवडी मी जाणून घेतल्या होत्या. तुला चहासोबत नानकटाई लागते ना, हे घे. आता मात्र नेहाला अगदी गहिवरून आल्यासारखं झालं होतं. लग्नानंतरचे सर्व विधीही जसं मांडव परतनी, हनीमून सर्व आटोपलं. आता रोजचेच रुटीन सुरू झालं होतं. नेहा ही जॉब करायची. तिची रजाही संपल्या होत्या. नेहा सकाळी लवकर उठून तिचं निखिलचं आवरून व घरातील सासूबाईंना थोडीफार मदत करायची.
पण सकाळचा स्वयंपाक आवर्जून सासूबाईच करायच्या आणि नेहा मात्र संध्याकाळी आल्यावर संध्याकाळचा स्वयंपाक करायची. पोळ्यांसाठी बाई होतीच. भाजी नेहाच्या चॉईसची असायची. संध्याकाळी ऑफिसवरून आले की सासूबाई आवर्जून चहा ठेवत असायच्या. नेहाला स्वयंपाकामधील ज्या गोष्टी येत नसायच्या त्या तिला सासूबाई आवर्जून प्रेमाने शिकवायच्या. शनिवारी रविवारी तर सासूबाई आवर्जून निखिल सोबत नेहाला फिरण्यासाठी पाठवत असायच्या. भाजी किराणा यासाठीही नेहा निखिलच जायचे. त्यासोबत सिनेमा नाटक बघत असायचे. नेहार रोजच्याच रुटीनमध्ये इतकी व्यस्त झाली होती की तिला आईला फोन करायलाही वेळ मिळत नसायचा. आणि तिने आईला फोन केलाच तर आई एवढेच म्हणायची, "अगं मला कळतं तुझी किती तारांबळ उडत असेल. नोकरी करून घर सांभाळणं सोपं नसतं. तुझ्या सासूबाई तर फक्त भजन कीर्तन टीव्ही यातच बिझी असतील आणि सासरे तर लुडबुड करत असतील. आणि तुझा नवरा म्हणजे आई वडिलांचा अगदी श्रावण बाळच आहे." तेव्हा नेहा आईला समजावून सांगायची, "आई तू म्हणते तसं इथे काही नाही. खूप छान माणसं आहेत सगळी." खरं म्हणजे आईचे असे म्हणण्यामागे एकच कारण होते. एक म्हणजे ताईला झालेला सासरवास आणि दुसरे म्हणजे तिला स्वतःला झालेला सासरवास. तिला नेहमी वाटायचं सासू म्हणजे सुनेला छळ करणारी एक दुष्ट आणि कजाक स्त्री. ती म्हणायची त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या होत्या नेहाच्या सासूबाई. त्या नेहाला फक्त समजून घेत नव्हत्या तर तिचं भरभरून कौतुकही करत होत्या. अगदी नेहाला तिथे आवडीनिवडीचे ड्रेस घालण्यावरही कोणत्याही प्रकारचे निर्बंध नव्हते आणि नेहाचे सासरे म्हणजे अगदी नवीन विचारसरणीबरोबर जुळवून घेणारे. सतत नवनवीन पुस्तक वाचणे, मित्रमंडळींबरोबर फिरायला जाणे, निवांत वेळ घालवणे, नेहाची आपुलकीने विचारपूस करणे हे त्यांचे रोजचेच होते. ते अधूनमधून नेहाला नेहमीच म्हणायचे, "बाळा काही अडचण असेल तर सांगत जा मला." निखिलचं आणि बाबांचं नातं म्हणजे अगदी मित्रत्वाचं होतं. ते दोघेही एकमेकांची प्रत्येक गोष्ट शेअर करायचे. नेहाला सासरी आल्यावर परकं वाटू नये किंवा मनावर कोणत्याही प्रकारचं दडपण राहू नये म्हणून अगदी सुरुवातीपासूनच आई-बाबा खूप मनमोकळे वागायचे. आणि मुख्य म्हणजे नेहाला पूर्ण स्वातंत्र्य होतं. जर नेहाकडून अनावधानाने काही चुका झाल्यास तर आई नेहमी समजून घ्यायच्या. एक दिवस कामवाल्या मावशी आल्या नाहीत. नेहाला माहिती नसल्याने तिने कपडे साबणाच्या पाण्यात बुडवून बकेट अंगणात ठेवायची ती विसरली. मग आईने सर्व कपडे धुवून वाळात सुद्धा टाकली. नेहाला खूप लाजल्यासारखं झालं होतं तेव्हा. तेव्हा नेहाला अचानक तिच्या माहेरची आठवण झाली. तिच्या दादाचं लग्न झालं तेव्हा तिची आई या न त्या कारणाने तिच्या वहिनीला नेहमी टोकत असायची. कधी तिच्या स्वयंपाकावरून तर कधी तिच्या पोशाखावरून. वहिनी नेहमी खाली मान घालून सर्व ऐकून घ्यायची. एकदा नेहासारखंच वहिनी ही कपडे बाहेर टाकायला विसरली होती. तेव्हा तिच्या आईने तर अगदी घर डोक्यावर घेतलं होतं. आई तिला नको नको ते बोलली. निर्लज्ज. अगदी तिच्या आईचे संस्कार देखील काढले. वहिनीला मनाला ते खूप लागलं होतं. त्यानंतर तिने दादाला बदली करण्यासाठी भाग पाडलं. तेव्हापासून दादा आणि वहिनी दुरावलेच. त्या दिवशी मात्र नेहाला रात्रभर झोप आली नाही. कारण त्यावेळी तीही त्या वहिनीशी चांगली वागली नव्हती. आई सांगेल तसंच नेहाही वागत होती. नेहाच्या आईला वाटले की मी जसे वागते तसंच माझ्या मुलीची सासूही वागत असेल म्हणून ती नेहाला ट्रेनिंगही तसंच देत होती. आता नेहाला मात्र अगदी अपराध्यासारखं वाटत होतं. नेहाला 1 वर्ष होत आलं होतं. आता नेहाने 15 दिवसांची सुट्टी घेऊन माहेरी जाण्याचा सासूबाईंना व घरातल्यांना सगळ्यांनाच सांगितले. नेहाने आईला फोन करून सांगितले, "तू तयारी करून ठेव. आपल्याला मुंबईला दादाकडे जायचे आहे." आईचा सुरुवातीला नकारच होता, पण ती नंतर राजी झाली. नंतर नेहाने व तिच्या वहिनीला फोन करून सरळ सांगून टाकलं की "वहिनी मी आणि आई येत आहेत. आम्हाला स्टेशनवर घ्यायला ये." खरं तर मन म्हणत होतं झाल्या चुका दुरुस्त करायच्या आहेत, माफी मागायची आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच नेहा आईकडे आली होती. आईने अगदी तिच्या आवडीचा सगळा स्वयंपाक करून ठेवला होता. आईबाबांनी नेहाचे खूप लाड केले. संध्याकाळी आईने विषय काढलाच. "काय म्हणते तुझी सासू?" नेहा ताडकन आईला म्हणाली, "आई कोणत्या जगात वावरत आहेस तू? तुला माहिती तरी आहे का?
तुझ्या कल्पनेपेक्षा जग किती वेगळं आहे ते. माझ्या सासरची माणसं खूप चांगली आणि समजूतदार आहेत. उलट आपण आज वहिनीवर अत्याचार केलेत. खरं म्हणजे आईला नेहाकडून हे उत्तर अपेक्षितच नव्हतं. दुसऱ्या दिवशी नेहा आणि तिची आई मुंबईसाठी रवाना झाल्या. दादाचं ऑफिस असल्यामुळे वहिनी स्टेशनवर घ्यायला आली होती. अगदी उतरल्याबरोबर तिने आईच्या हातातली बॅग घेतली. प्लॅटफॉर्मवर वहिनीने चालताना आईचा हात धरला आणि म्हणाली, आई, सकाळी सकाळी थोडं गारच असतं इकडे. आणि स्वतःच्या अंगावरची शाल तिने आईच्या अंगाभोवती गुंडाळली. आईला थोडं ओशाळल्यासारखंच झालं. तेव्हा वहिनी आईला म्हणाली, आता आले आहे तर महिनाभर इकडेच मुक्काम करा आणि हळूहळू इकडच्याच व्हा. आत्तापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या कष्टाने पार पाडल्या आहेत तुम्ही. आता तुमचे एन्जॉयमेंटचे दिवस आहेत. आणि तुमच्या आयुर्वेदिक बीपीच्या गोळ्या देखील इथे सुद्धा मिळतात. आपण ऑनलाईन मागून घेत जाऊ. असं म्हणून तिने पर्समधून पाण्याची बाटली बाहेर काढली आणि म्हणाली, आई, तुम्हाला बाहेरचे पाणी चालत नाही ना, म्हणून हे मिनरल वॉटर आणले आहे तुमच्यासाठी. आता मात्र आईला हुंदका आवरेना. वहिनीने आईला अगदी जवळ घेतले. आईच्या डोळ्यातून येणारे अश्रू तिने बघितले होते. वहिनी समजून गेली होती. मात्र आईच्या तोंडून शब्द फुटेना. नेहाच्या लग्नात पाठवणीच्या वेळी ज्याप्रमाणे आईने तिला कुशीत घेतले होते, त्याचप्रमाणे आज वहिनीने आईला जवळ घेतले होते. ताईला न सापडलेला संसाराचा सूर नेहाला गवसला होता. आणि एका सुनेच्या भूमिकेतून वहिनीच्या विशाल मनाला आमच्यासाठी प्रेमाचा अथांग महासागर ओतप्रोत होता. खरं म्हणजे आम्हालाच आत्तापर्यंत त्याचा थांग लागला नव्हता. आईच्या वाहणाऱ्या अश्रूंमधून मात्र आज वहिनीसाठी प्रेम दिसत होते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.